घेऊन येत होते मंगेश सकपाळ मोरसडे संघाला आणि स्ट्राईक राहतो महेंद्र आणि खोलवर टप्प्याचा चेंडू चांगला त्याला खोदून काढलाय महेंद्रनी आणि आता स्ट्राईकला आलाय तो गणेश गणेश उतेकर मगाशी पहिल्या मॅचला चांगली अशी बॅटिंग गणेशच्या बॅटमधून पाहायला भेटली मंगेशचा दुसरा बॉल गणेश यांना सुंदर अशी गोलंदाजी निर्धाव चेंडू आणि पंचांचा इशारा आलाय सुपर बॉल धावा डबल विकेट जर पडली तर 3 धावा मायनस डॉट बॉल गेला तर 2 धावा मायनस पाहूया सुपर बॉल वरती काय होत आहे गणेश उदेकर ऑन फायर फुल टच चेंडू आणि त्याच्यावर केलंय आक्रमण बॉल आहे हवेत आणि इथे होतोय जेल बाद आणि धावा होत आहेत 3 मायनस त्यामुळे आता मोरसडे संघाची 1 गडी बाद धाव संख्या झाली ती -2 यांचं देखील स्पर्धेसाठी उपस्थिती झालेली आहे त्यांचं देखील स्वागत चांगला असा पटका पाहायला भेटतोय कैलाजी पाटे यांच्या आणि चांगला असं सेलिब्रेशन पाहायला भेटते ते निखिल सुंदर असा झेल पकडलाय आणि कैलाजी पाटे बॅक टू द पवेलियन पुढचा फलंदाज पाहायला भेटतोय मनीष उतेकर मनीष उतेकर मिडन षटक पाहायला भेटतोय ते मंगेश याकडून सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटली मंगेश आणि संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो विशाल सकपाळ पाहूया आता पूर्णपणे जबाबदारी जी आली आहे ती महेंद्रच्या अंगावरती मोरसडे संघाची आणि पूर्ण जबाबदारी घेऊन त्याला आता खेळावं लागेल चांगला असा काय घडलं मैदानाच्या आत त्याचा पाय लागला की
बोल्ड आहे, बोल्ड आहे. चांगली अशी गोलंदाजी पाहायला भेटते ते आपल्या उंबरकोट संघाकडून. विशाल सकपाळ. त्याला बसव स्कोरिंगला थोडा वेळ. अरे मग तू स्कोरिंगला दादांचा फोन आला. मग ठीक आहे ना, माझ्या चुकीने एक्सेप्ट कर. बघा बस ना तू करतो का? हा साधाच लाव याला. बघा सुपर बॉलचा थरार पाहायला भेटतो आपल्याला. दुसरं षटक चालू आहे आणि अजूनही देखील मोरसडे संघ हा -3 वरती आहे. आणखीन एक विकेट, एका लागोपाठ एक असं चित्र पाहायला भेटते ते आपल्याला मोरसडे संघाचं. आणि चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते उंबरकोट संघाकडून. दोन आता डॉट चेंडू. दोन षटका अखेर मोरसडे संघाची धावसंख्या -3 वरती आहे. अजूनही एकही धावा पाहायला नाही भेटली ती मोरसडे संघाची. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो निखिल.
चांगली गोलंदाजी, मगाशी देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली. स्ट्राईकला येतो योगेश केसरकर, लेफ्ट हँड बॅट्समन. निखिलची गोलंदाजी, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो योगेशजी केसरकर. पाहूया आपल्या आता संघासाठी काय करतात ते. आणि वाईटचा इशारा पंचांचा. धाव संख्या अजूनही -2. चांगला असा फटका पाहायला भेटतोय योगेशजी केसरकर यांच्या बॅट मधून आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. डीजे लाईनच्या बाहेर जे खेळाडू आहेत ते थोडंसं सहकार्य करायचं आहे. डीकेएम संघ नुकताच खेळून आता थोडंसं जेवण करत आहेत, त्यामुळे ग्राउंड लेवलला थोडीशी मुलं कमी आहेत डीकेएमची. त्यामुळे जे इतर खेळाडू आहेत, स्पर्धा आपली आहे, आपली सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असल्यामुळे आणि सर्वांची स्पर्धा आहे, त्यामुळे सर्वांनी सहकार्य करायचं आहे. जे खेळाडू बाउंड्री लाईनला आहेत त्यांनी थोडंसं सहकार्य करा. थँक्यू. पुढचा चेंडू निखिल्याचा. योगेशजी केसरकर यांना काहीसा समजलं नाही. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते ती निखिल यांकडून. उंबरकोट संघाचा चांगलं गोलंदाजी पाहायला भेटले आणि पंचांचा इशारा आलाय तो सुपर बॉल. धाव संख्या आता प्लस मध्ये आलेली आहे ती 2. सुपर बॉलचा थरार आणि त्यावरती पडले विकेट. पुन्हा -3 आणि धाव संख्या -1 वरती येऊन बसले. खूप बेकार परिस्थिती पाहायला भेटते ती मोरसडे संघाची. सध्या धाव संख्या ती -1. संघाचं तिसरं षटक चालू आहे. चांगलाचा फटका पाहायला भेटतोय तो रोहितच्या बॅटमधून आणि आता धावसंख्या प्लस मध्ये परत आली आहे. धावसंख्या झाली ती 3. हा सुपर बॉलचा थरार पाहायला भेटतोय आपल्याला, त्यामुळे चांगला असा फटका ऑफसाईडला मारलाय रोहितने आणि त्या फटक्यावरती 2 धावा आलेल्या आहेत आणि चुकीचा थ्रो पाहायला भेटतो आपल्याला आणि पुन्हा एक विकेट. चौथीला 3 धावा. रोहित आउट. कोण झालं बॅटिंग? विनय. पुढचा फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय मोरसडे संघाचा विनय आणि उंबरकोट संघाकडून गोलंदाजीसाठी आलाय तो सुमित.
सुंदर अशी गोलंदाजी पाहायला पूर्णपणे जकडून ठेवलंय ते मोरसडे संघाला. आणि आता पूर्णपणे जी धुरा आहे ना आणि ती प्रकाश उतेकर यांच्या, कारण का मगाशी जो त्यांनी चौकार मारला आणि संघाला विजयी करून दिलं, गोलंदाजी करत असताना 4 विकेट घेतल्या, मिडन ओव्हर टाकली. पाहूया, बोललो होतो मी आणि त्यांनी पहिल्याच बॉलवरती बघा चौकार फटकवलाय. आज दिवस जर पाहायला गेला ना मोरसडे संघामधून, तर तो प्रकाश उतेकर यांचा आहे. मगाशी बॅटिंगला आले त्यावेळेस जे फलंदाज होते त्यांनी प्रकाशला स्ट्राईक देणं गरजेचं होतं, परंतु पूर्ण ओव्हर हा प्रकाश नॉन स्ट्राईकला राहिला. पाहूया आता दुसरा बॉल सुमित त्याचा उंबरगड संघाकडून. स्लो गतीचा चेंडू काहीसा समजला नाही आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू. पंचांचा इशारा येतोय, सुपर बॉल. धावा डबल, विकेट गेली तर -3, षटकार मारला तर 12, डॉट गेला तर -2. सुंदर असा फटका आणि विकेट. चार षटक झाली आणि 4ही सुपर बॉल वरती यांच्या मोरसडे संघाच्या विकेट गेल्या आणि -3 रन प्रत्येक षटकावरती त्यांच्या झालेल्या आहेत. स्लो गतीचा चेंडू, परंतु शेवटपर्यंत नजर ठेवली बॉलवरती आणि ऑन साईडला फटका मारून 2 धावा. 13 रन झालेले आहेत आणि 14 धावांची गरज आहे ती मोरसडे संघाला. 20 बॉल आणि 14 धावांची गरज. मोरसडे संघाकडे देखील धुरंधर असे गोलंदाज आहेत, त्यामुळे मोरसडे संघ हा मॅच सोडणार नाहीये. बॉलिंग अटॅक हा त्यांच्याकडे खूप चांगल्या पद्धतीचा आहे. मगाशी जर पाहायला गेलं तर प्रकाश उतेकर यांनी जी षटक हाताळलं ना, 4 विकेट घेतल्या आणि मिडनवर एकही धाव खर्च केली नाही आणि 4 विकेट घेतल्या. त्यामुळे अजूनही आपण सांगू शकत नाही, जरी 14 धावा असल्या तरी सामना चुरशीचा होणार, नो डाऊट शेवटच्या बॉलपर्यंत जाणार. कारण का डीकेएम चषक, सुपर बॉलचा थरार आणि डबल धमाका, काही होऊ शकतं. जशा मोरसडे संघाच्या सुपर बॉलवरती विकेट घेतला तशा उंबरकोट संघाच्या देखील जाऊ शकतात आणि ते देखील मायनस रन मध्ये जाऊ शकतात. डीजे वाजव.
यांचा शुभ सत्कार करतील आशिषजी गाडगे. तुषारजी पाटणे आणि विशालजी पाटणे हे दोन्ही बंधू क्रिकेटवरचं यांचं प्रेम आणि नेहमीच सह्याद्रीवरचं प्रेम आणि डिकेवरचं प्रेम नेहमी सपोर्ट असतो. स्पर्धेला उपस्थित राहिल्यामुळे दोन्ही बंधूंचं खूप खूप स्वागत. विशालजी पाटणे जर असतील तर त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. आपला देखील शुभ सन्मान होत आहे. विशालजी पाटणे पहिल्या चेंडूवरती प्रहार केला निखिल सकपाळे आणि चेंडू जातो सीमारेषा पार चौकार. पुढचा चेंडू आणि त्यावरती देखील प्रहार केला आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते मोरचडे संघाकडून आणि 2 धावांवरती थांबवलं ते उंबरकोट संघाला. पंचांचा इशारा आलाय. सुपर बॉल वर ज्या धावा मारू त्या डबल. विकेट पडली तर -3, डॉट गेला तर 2. आता जर निखिलची विकेट आली ना तर मॅच मध्ये रंगत येईल. डॉट बॉल -2. मोरचडे संघाला आहे ना मायनस वरती फोकस करावं लागेल आणि विकेट वरती फोकस करावं लागेल तेव्हा त्यांचा चांगला असा पटका पाहायला मिळतोय आणि चेंडू जाते सीमा रेषा पार षटकार. फ्लिक केला चेंडू आणि चेंडू सरळ जातोय सीमा रेषा पार आणि इथे संघ विजयी होतोय. उंबरकोण अनिकेत भाऊ 11 उंबरकोण आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होतोय अनिकेत भाऊ 11 उंबरकोण. त्यांचा सामना होईल आता जन्य माता चरई संघ. शुभम